कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन सुद्धा हीट ट्रान्सफरचा एक टाईप आहे. एक्झाम्पल लक्षात घ्या. समजा एका भांड्यामध्ये तुम्ही वॉटर घेतलं तापवायला आणि याला तुम्ही गॅसवर ठेवलं. हे वॉटर पार्टिकल्स आहेत. लक्ष द्या, इथे खालच्या पार्टिकल्सनी हीट पटकन ऍब्झॉर्ब केली, त्यामुळे ज्यांचं टेम्परेचर वाढेल तिथे डेन्सिटी कमी होत असते. त्यामुळे खालच्या पार्टिकलची डेन्सिटी कमी झाली, वॉटरची डेन्सिटी कमी झाली, दूर दूर गेले एकमेकांपासून. बरोबर, दूर दूर गेले. पार्टिकल जवळजवळ असते तर डेन्सिटी जास्त, पार्टिकल थोडे दूर दूर गेले तर डेन्सिटी काय झाली, कमी. माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष पाहिजे. ओके, डेन्सिटी कमी झाली. डेन्सिटी कमी झाली ते मटेरियल हलकं झालं आणि हलकं मटेरियल काय होणार, वर जाणार. मग हे पार्टिकल ज्यावेळेस वर जातील ते कॅरी एनर्जी, आणि वरचे जे कोल्ड पार्टिकल्स आहेत ते काय होतील, खाली येतील. असं तऱ्हेचं रोटेशन होणार. सो देर इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी बाय ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ द पार्टिकल. इथले जे पार्टिकल्स आहेत ते